चला तर आज शौर्याला काहीतरी चटपट खायचं होतं, तर मी इकडे पापडी केली होती. तर ही पापडी चायसंग पण खायला खूप छान लागते आणि तशी पण खायला खूप छान लागते. अशा पापड्या केल्या होत्या मस्त छोट्या-छोट्या. तर मी पापडी बनवण्यासाठी काय केलं, तर मैदा घेतला होता. आधी सर्वप्रथम मैदा घेतला होता. नंतर मैदा तो चाळणीने असा गाळून घेतला. गाळल्यानंतर इकडे मी चूल पेटवलेली होती. चुलीवर कढई ठेवली होती. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होईपर्यंत मी मैद्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं, थोडंसं अजवाईन टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. नंतर मिश्रण मी एकजीव केलं. इकडे आपलं तेल गरम झालं. तेल गरम झाल्यानंतर मी मैद्यामध्ये गरम मोहन तेल टाकायसाठी मी गरम तेल घेतलं. 1 चम्मच तेल टाकायचं. नंतर मिश्रण आणखी एकजीव करायचं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर काय करायचं, मस्त पाणी टाकून आपला डो तयार करायचा. इकडे डो तयार झाल्यानंतर मी इकडे पापडी अशी मोठी पोळी लाटून घेतली. पोळी लाटल्यानंतर एका झाकणाने मस्त अशा छोट्या-छोट्या पापड्या अशा पाडून घेतल्या. पाडल्यानंतर एका चमचेने असे कट करून घ्यायचे, कारण की आपली पापडी फुगली नाही पाहिजे, त्याच्यामुळे हे कट करायचे. नंतर कट केल्यानंतर आपलं गरम तेल इकडे गरम झालं होतं. गरम तेलामध्ये मी अशा पापड्या सर्वप्रथम तळून घेतल्या. तळल्यानंतर अशा खूप छान अशा खमंग लागते खायला आणि शौर्याला तर खूप आनंद वाटत होता. तर पापड्या तळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आणखी तिखट टाकायचं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा. खूप छान लागते. कशी वाटली तुम्हाला ही पापडीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.